नमस्कार मंडळी, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आषाढी महिना सुरू होण्यापूर्वी अनेक घरामध्ये कुलदेवतेची ओटी भरली जाते. ही केवळ एक परंपरा नाही, तर आपल्या कुलस्वामिनी प्रीतिक, श्रद्धा, कृतज्ञता आणि मंगलभाव व्यक्त करण्याचा पवित्र विधी आहे. पण या गोष्ट एक चूकही होऊ नये. ओटी कोणते साहित्य ठेवावे, कोणत्या दिवशी भरावी, कोणत्या भावनेने देवीसमोर अर्पण करावी आणि आपल्या घराच्या परंपरेनुसार हा विधी कसा करावा, आज आपण हे सर्व शांतपणे आणि सविस्तर जाणून घेणार आहोत. मी काजल आणि तुम्ही पाहत आहात दत्तगुरु चैतन्य या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जर तुम्हालाही आपल्या देवधर्माविषयी, परंपराविषयी आणि श्रद्धेने केले जाणारे पूजेविषयी जाणून घ्यायला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेवट आमच्या सोबत राहा. चला आता अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने जाणून घेऊया आषाढी महिन्याच्या घरच्या घरी कुलदेवतेची ओटी कशी भरावी आणि हा मंगलविधी योग्य पद्धतीने कसा करावा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय कुलस्वामिनी माता. चला तर व्हिडिओ सुरू करू. मंडळी, आता आपण सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे येत आहोत. आषाढी महिन्याआधी कुलदेवतेची ओटी का भरली जाते? प्रत्येक घराची परंपरा, कुलचारा आणि रीतिरिवाज वेगवेगळ्या असतात. काही कुटुंबामध्ये आषाढी एकादशी पूर्वी, काही ठिकाणी आषाढ महिन्याच्या सुरुवातीला, तर काही ठिकाणी ठराविक शुभ दिवशी कुलदेवतेची ओटी भरली जाते. यामागे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा पारंपरिक कुलचार्याचे मार्गदर्शन असते. कुलदेवतेची ओटी भरली जाते त्यामागे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा पारंपरिक कुलचार्याचे मार्गदर्शन असते. कुलदेवी म्हणजे आपल्या संपूर्ण कुळाचे रक्षण करणारी आराध्या देवी. आपल्या पूर्वजांनी ज्या देवीच्या श्रद्धेने उपासना केली तीच देवी पुढील पिढींसाठी कुलदेवी म्हणून पूजली जाते. म्हणून कोणतीही शुभ कार्य असो, नवीन घर, व्यवसाय, विवाह, नामकरण किंवा इतर मंगल प्रसन्न, सर्वप्रथम कुलदेवीचे स्मरण केले जाते. ओटी भरल्याचा अर्थ फक्त साडी, नारळ किंवा इतर वस्तू अर्पण करणे नसतो. हा देवीबद्दलचा आदर, कृतज्ञता, भक्तिभाव करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. ओटी भरताना मनात अहंकार नसावा. देवासमोर उभे राहताना नम्रतेने प्रार्थना करावी. हे आमच्या कुलस्वामिनी आमच्या घरात सदैव कृपादृष्टी राहू द्या. कुटुंबात प्रेम, आरोग्य आणि समाधान नांदू दे. आम्हाला योग्य मार्गाने चालण्याची बुद्धिशक्ती दे. मंडळी, अनेकदा असा प्रश्न विचारतात की महागडी साडी अर्पण करावी का? याचे उत्तर नाही. देवीला वस्तूची किंमत महत्त्वाची नसते, भक्तीची श्रद्धा महत्त्वाची असते. आपल्या कुलदेवतेनुसार स्वच्छ आणि आदरपूर्वक अर्पण केलेली वस्तू तितकीच मंगल मानली जाते. अनेकदा लोक म्हणतात, आमच्या घरी काही अडचणी आहेत म्हणून ओटी भरू का? अशा वेळी लक्षात ठेवा, पूजा विधी हा मनाला स्थैर्य, भक्ती, सकारात्मकता देण्यासाठी आणतो. कोणताही विधी हा जीवनातील प्रत्येक समस्या निश्चितपणे दूर करेल असा नाही, मात्र श्रद्धा, प्रार्थना आणि चांगले कर्म याचा मार्ग नेहमी महत्त्वाचा असतो. म्हणून ओटी भरताना घाई करू नका. प्रत्येक वस्तू प्रेमाने आणि भक्तिभावाने अर्पण करा. देवीसमोर काही क्षण शांत बसा, तिचे नामस्मरण करा आणि आपल्या कुटुंबाच्या मंगलतेसाठी प्रार्थना करा. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत कुलदेवतेची ओटीमध्ये कोणकोणते साहित्य ठेवावे, प्रत्येक वस्तूचे पारंपरिक महत्त्व काय आहे, ओटी कशी सजवावी. श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला तर मंडळी जाणून घेऊ. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ कुलदेवी माताचं असं नाव लिहिलं अजिबात विसरू नका. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत कुलस्वामिनीची ओटी कोणकोणते साहित्य ठेवले जाते आणि त्या प्रत्येक वस्तूची पारंपरिक महत्त्व काय मानले जाते. लक्षात ठेवा, प्रत्येक घराची परंपरा वेगळी असू शकते. त्यामुळे आपल्या घरातील ज्येष्ठ मंडळी किंवा कुलचार यानुसार साहित्य ठेवणे सर्वात योग्य आहे. सर्वप्रथम लक्ष द्या, एक स्वच्छ ताट किंवा घरात त्यामध्ये एक परात घ्या. स्वच्छ लाल, पिवळे किंवा भगवे वस्त्र हतरावे. त्यावर हळदी, कुंकू, स्वास्तिक काढल्यास अनेक कुटुंबामध्ये शुभ मानले जाते. यानंतर ओटीसाठी साडी किंवा खण ठेवला जातो. देवीला वस्त्र अर्पण करणे म्हणजे आदर, सन्मान आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. त्यानंतर श्रीफळ म्हणजे नारळ ठेवावा. नारळ अनेक हिंदू पूजेविधीमध्ये मंगलतेचे आणि पूर्णदेवतेचे प्रतीक मानले जाते. ओटीमध्ये हळद, कुंकू, अक्षता ठेवाव्या. हळद शुभतेचे, कुंकू मंगलतेचे आणि अक्षता पूर्णतत्व शुभतेचे प्रतीक मानले जातात. फुले, हार अर्पण करावे. ताजी आणि स्वच्छ फुलं अर्पण करून भक्तिभावाची सुंदर अभिभक्ती आहे. त्यानंतर विड्याची पानं आणि सुपारी ठेवली जाते. अनेक पारंपरिक पूजाविधीमध्ये त्यांना मनाचे स्थान दिले आहे.
शक्य असल्यास फळे, गोड प्रसाद ठेवावा. तसे आपल्या परंपरेनुसार दक्षिण दिशेला ठेवू शकता. काही कुटुंबामध्ये बांगड्या, आरसा, कंगवा किंवा इतर सौभाग्य वस्तू ठेवण्याच्याही परंपरा असतात. हे सर्व आपल्या कुलचारानुसार असते. मंडळी, सर्वात प्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहित्य किंवा अनपेक्षित कृती श्रद्धेने अर्पण केले जाते. महत्त्वाचे आहे. देवीसमोर प्रेम, नम्रता आणि कृतज्ञता असेल तर ती सर्वात मोठी पूजा मानली जाते. साहित्य मांडून झाल्यानंतर काही क्षण शांत बसा, देवीचे नामस्मरण करा, मनातील चांगले संकल्पना करा आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्य, सुख, शांती आणि प्रार्थना करा. पुढील भागात आपण पाहणार आहोत घरच्या घरी कुलदेवीची ओटी योग्य पद्धतीने कशी भरावी. प्रत्येक पायरी सविस्तर समजून घ्या. घरच्या घरी कुलदेवतेची ओटी योग्य पद्धतीने कशी भरावी. मंडळी, आता आपण व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाचा भाग पाहणार आहोत. कुलदेवतेची ओटी नेमकी कशी भरायची, कोणत्या क्रमाने पूजा करावी, कोणत्या भावना मनात ठेवाव्या. सर्वप्रथम शक्य असल्यास सकाळची शुभ वेळ स्नान करून स्वच्छ स्वास्तिक वस्त्र परिधान करा. घरातील देवघर परिसर स्वच्छ ठेवा. अनेक घरामध्ये पूजेपूर्वी दिवा अगरबत्ती लावण्याची परंपरा आहे. यानंतर कुलदेवतेचा फोटो किंवा मूर्तीसमोर स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवा. त्यानंतर स्वच्छ वस्त्र हतरून देवीची स्थापना करा. देवीसमोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा आणि श्रद्धेने नमस्कार करा. आता एक स्वच्छ ताटात आधी तांदूळ पसरवा. त्यावर साडी किंवा खण व्यवस्थित घडी मारून ठेवा. त्यानंतर नारळ, हळद, कुंकू, अक्षदा, फुले, सुपारी, विड्याची पानं, फळं, आपल्या परंपरेनुसार इतर ओटीचे साहित्य मांडावे. त्यानंतर देवीला हळद कुंकू वाहा, फुले अर्पण करा. शक्य असल्यास आपल्या घरात म्हणण्याची परंपरा असलेली देवीचे स्तोत्र, आरती किंवा नामस्मरण करा. मोठे मंत्र येत नसतील तर मनापासून जय कुलस्वामिनी माता किंवा जय श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करणे ही भक्तीचा भाग आहे. आता दोन्ही हात जोडून शांतपणे प्रार्थना करा. हे आमच्या कुलस्वामिनी माता, आमच्या घरावर सदैव कृपा ठेवा. आमच्या कुटुंबात आरोग्य, प्रेम, एकोपत्ता, समाधान आणि समृद्धी नांदू दे. आमच्या योग्य कर्म करणाऱ्या प्रेरणा आणि संकटांना समोर जाण्याची शक्ती दे. यानंतर अत्यंत श्रद्धेने देवीसमोर ओटी अर्पण करा. हा क्षण घाईघाई करू नका. काही क्षण शांत बसा, देवीचे ध्यान करा आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करा. पूजा पूर्ण झाल्यावर देवीची आरती करा. त्यानंतर नैवेद्य दाखवा आणि प्रसाद सर्व कुटुंबांना द्या. शक्य असल्यास घरातील सर्वांनी मिळून देवीचे दर्शन घ्यावे. मंडळी, लक्षात ठेवा, पूजा म्हणजे केवळ विधी नाही, ती आपल्या मनातील श्रद्धा, नम्रता, कुटुंबाच्या मंगलतेसाठी केलेली प्रार्थना. त्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती किंवा अंधश्रद्धा मनात ठेवू नका. आपल्या घराच्या परंपरेनुसार काही भक्तिभावाने हा विधी करा. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत कुलदेवतेची ओटी भरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, कोणत्या चुका टाळाव्यात आणि पूजानंतर काय करावे. श्री स्वामी समर्थ. चला तर जाणून घेऊ. मंडळी, आपण कुलदेवतेची ओटी कशी भरली हे सविस्तर पाहिले, पण ह्या भागात काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणार आहोत. मंडळी, हे महत्त्वाचे आहे. अनेक पूजा मनापासून केली जाते, पण काही गोष्टीकडे दुर्लक्ष होते, म्हणून हा भाग शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे श्रद्धा, नम्रता. कोणतीही पूजा केवळ मोठ्या खर्चाने किंवा महागड्या वस्तूने पूर्ण होत नाही. देवीला भक्तीचे मन महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्या कुलदेवतेचे मनापासून ओटी अर्पण करा. दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छता. पूजेपूर्वी देवघर, पूजेचे साहित्य आणि स्वच्छता राखणे अनेक घराच्या परंपरा भाग आहे. स्वच्छ वातावरण, पूजा केल्याने मन ही प्रसन्न राहते. तिसरी गोष्ट म्हणजे घरची परंपरा. प्रत्येक कुलाची रीत वेगळी असते. काही ठिकाणी विशिष्ट वस्तू ओटीत ठेवल्या जातात. हे नियम असतात. त्यामुळे आपण घरात ज्येष्ठ मंडळीचे मार्गदर्शन घ्या. पूजा झाल्यानंतर देवीसमोर नैवेद्य प्रसाद म्हणून सर्वांनी भक्तिभावाने ग्रहण करा. शक्य असल्यास कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकत्र आरती करावी. देवीचे आभार मानावेत आणि कुटुंबामध्ये ओटीतील साडी, खण किंवा इतर वस्तू नंतर देवीला अर्पण केल्या जातात किंवा घरच्या परंपरेनुसार सुवासिनीला दिल्या जातात. याबाबत आपल्या कुलचाराचे पालन करणे योग्य ठरते. मंडळी, पूजा केल्यानंतर एक संकल्पना नक्की करा. आपल्या वागण्यात प्रेम, नम्रता, सत्य आणि स्वभाव वाढवण्याचं कारण देवीची खरी कृपा केवळ पूजामुळेच नव्हे तर चांगल्या अर्चनामधून प्रकट होते. अनेक भक्त म्हणतात, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, कोणत्याही धार्मिक विधीमध्ये निश्चित चमत्काराची अपेक्षा करण्याऐवजी श्रद्धा, सकारात्मक समाधान मार्ग स्वीकारावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय कुल स्वामिनी माता.
मंडळी, आपण आता आषाढी महिन्याआधी घरच्या घरी देवीची ओटी कशी भरावी, कोणते साहित्य ठेवावे, पूजा योग्य पद्धत, त्यामागील पारंपरिक महत्त्व याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. लक्षात ठेवा, देवीला सोन्या चांदी वस्तूपेक्षा आपली श्रद्धा महत्त्वाची वाटते. निर्मळ मन अधिक प्रिय असतं. त्यामुळे पूजा करताना कोणतीही घाई करू नका. शांत मनाने, पूर्व भक्तिभावाने आणि आपल्या घराच्या परंपरेनुसार कुलदेवतेची ओटी भरा. आता सर्वात मनोभावाने हात जोडून आपल्या कुलस्वामिनीसमोर प्रार्थना करा. हे आमच्या कुलस्वामिनी माता, हे आमच्या घरातील सदैव तुझी कृपादृष्टी राहू दे. घरात सुख, शांती, प्रेम, आरोग्य, समाधान नांदून दे. आमच्या कुटुंबातील सर्व संकटांना धैर्य सामोरे जाण्याची शक्ती दे. वाईट विचारापासून आमचे रक्षण कर. आम्हाला सदैव सत्य, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक मार्गावर चालण्याची बुद्धी दे. तुमची चरणी आमचा नम्र प्रणाम. जय कुलस्वामिनी माता. मंडळी, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून तुमचा आशीर्वाद नक्की द्या. व्हिडिओ आवडला असेल नातेवाईक परिवाराला शेअर करा. मी काजल आणि तुम्ही पाहत आहात दत्तगुरू चैतन्य. आपल्या चॅनलवर दररोज धार्मिक, आध्यात्मिक आणि पारंपरिक माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. शेवटी एवढंच सांगेन, श्रद्धा ठेवा, संयम ठेवा, सकारात्मक राहा आणि सर्व आपल्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय कुलस्वामिनी माता. जय जय श्री स्वामी समर्थ. मस्त खा, स्वस्त राहा मंडळी. बाय सर्वांना. बाय.